मंडळी, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि मग ह्याच्यावर आपण नक्की कोणते उपाय करायचे हे आपल्याला काही कळत नाही, बऱ्याचदा समजत नाही. आणि म्हणूनच ह्याच्यावरती मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून आपल्या या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या एक्सपर्ट्सना, तज्ज्ञांना आमंत्रित करतो. आज सुद्धा आपण अशाच एका तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. आजचा आपला विषय आहे मधुमेहामुळे होणाऱ्या पायांच्या जखमा आणि त्यावरील उपचार पद्धती. खरं तर मधुमेह हा आपल्याला आता अननोन किंवा माहिती नाही असं खूप कमी लोक असतील, कारण आजकाल सगळेच आपल्या हेल्थबद्दल खूप कॉन्शियस झालेले आहेत. प्रत्येकजण आपण काय खातो, काय नाही, व्यायाम करतो का नाही, ह्यासारख्या अनेक गोष्टींवरती अगदी बारकाईने लक्ष देत असतो. पण तरीसुद्धा आपण ज्याला लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो किंवा आपली जी जीवनपद्धती आहे त्याच्यामुळे होणारे आजार असं म्हणतो, त्याच्यातच मधुमेहसुद्धा येतो. आणि म्हणूनच यावरती मार्गदर्शन घ्यायला आज आपण स्टुडिओत बोलवलेला आहे डॉक्टर किरण जाधव यांना. डॉक्टर गेली 19 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि सध्या ते ससून हॉस्पिटल इथे जनरल सर्जरी याचे युनिट हेड म्हणून काम करत आहेत. त्यांच्या अनुभवाबद्दल आपण थोडंसं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी ससून रुग्णालयात साधारणतः 19 वर्षांपासून कार्यरत आहे आणि आजच्या विषयाप्रमाणे आपण विचार केला असता पायाच्या जखमांमधले 30% जे रुग्ण असतात त्यांना मधुमेहाचा आजार असतो. या गोष्टींमध्ये मी 2010 आंतरराष्ट्रीय लेवलचे एक ट्रायल केली होती. त्यात प्लेटलेट डिराईव्ह ग्रोथ फॅक्टर हे द्रव्य वापरून जखमा लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रयत्न केला होता. तसेच मी आता त्याच्यावर PhD करत आहे डायबेटिक फूट अल्सरवर. आणि माझे जे विद्यार्थी आहेत MS करणारे त्याच्यातल्या 4 विद्यार्थ्यांना मी डायबेटिक फूट अल्सर याच्यावर सिनॉप्सिस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही लक्षणे बघितले आहेत. तशाचप्रमाणे पुणा सर्जिकल सोसायटी थ्रू मी या डॉक्टरांसाठी डायबेटिक फूट अल्सर, त्याचे मॅनेजमेंट, त्याचं ऑफलोडिंग, तसं याच्यावर वेबिनार आणि CMEसुद्धा कंडक्ट केलेले आहेत. बरं डॉक्टर, तुम्ही खूप वेगवेगळ्या टेक्निकल टर्म्स वापरल्या आत्ता, पण ह्याची सगळी सुरुवात करायच्या आधी मला एक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न विचारायचा आहे की मधुमेह म्हणजे नक्की काय? मधुमेह म्हणजे शरीरात रक्तात साखरेचं प्रमाण वाढणे, याला मधुमेह असं म्हणतात. आणि त्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये काही लक्षणं दिसून येतात, त्याला मधुमेहाचा आजार असं पद्धतीने आपण संबोधतो. एक छोटासा गैरसमज असतो सगळ्याच कॉमन माणसांमध्ये की साखर खाल्ली किंवा गोड जास्त खाल्लं कीच मधुमेह होतो. तर हे कितपत तुम्हाला योग्य वाटते किंवा ह्याच्यावर तुम्ही काही मार्गदर्शन करू इच्छिता? साखर जास्त प्रमाणात खाणे हे एक प्रकार त्यातला झाला. साधारणतः शरीरात इन्सुलिन हा जो प्रकार असतो तो साखरेचं प्रमाण, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी करत असतो. तशाप्रमाणे रक्तात साखर असणे हे महत्त्वाचे आहे मेंदूच्या कामांसाठी, पण बाकी शरीरासाठी ते कार्बोहायड्रेट म्हणून कार्यरत असतं. तर तसं विचार केला तर मधुमेह हा फक्त साखरेमुळे नाही, तर जे पॅन्क्रियाज म्हणून जे आहे तर त्यांच्यामधलं इन्सुलिन सिक्रिशनचं प्रमाण म्हणजे ते तयार करण्याची पद्धती कमी झाली असेल तर शरीरातल्या रक्ताचं साखरेचं प्रमाण वाढू शकतं. किंवा ज्याप्रमाणे आजचं तुम्ही जसं म्हटलात की हेल्थ कॉन्शियस आहेत, पण ते किती प्रमाणात आहेत तेही प्रश्न येतो. किंवा जिभेच्या चवीमुळे बऱ्याच लोकांना लठ्ठपणा किंवा म्हणजे जास्त कार्बोहायड्रेट असलेलं अन्न खाणे यामुळेही त्या प्रमाणात म्हणजे त्याला टाईप 2 डायबिटीस असं आपण म्हणजे मधुमेह असं म्हणतो. बरं, आणि मग हे जे आपण आता आपल्या आजच्या भागाचा जो विषय आहे की मधुमेहामुळे होणाऱ्या पायांच्या जखमा आणि त्यावरील उपचार पद्धती, तर म्हणजे नक्की काय? मधुमेहामुळे पायाला वेगळ्या जखमा होतात म्हणजे? साधारणतः जेव्हा आपण विचार करतो की पायांच्या जखमा, तर कुठला ॲक्सिडेंट झाला आहे किंवा काहीतरी तिथे इन्फेक्शन झालं लागल्यामुळे आणि त्याच्यातून होणारी जखम आणि मधुमेहाची जखम याच्यात फारसा फरक आहे.
मधुमेहाच्या जखमा, जसं आपण म्हटलं की मधुमेह म्हणजे साखरेचं प्रमाण शरीरात वाढणे, रक्तात वाढणे, तर त्याचप्रमाणे जरी आपण रक्तताप, ब्लड प्रेशर, आपलं साखरेचं प्रमाण जरी कंट्रोल ठेवलं तरी 10 ते 15 वर्षात जे शरीरात आपल्याला लक्षणं दिसतात, म्हणजे रक्तवाहिन्या कडक होणे किंवा त्या जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, यामुळे पायांना ज्या जखमा होतात तिथे रक्त, म्हणजे या पेशींना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा तिथल्या ज्या नसा आहेत त्यांच्यातला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्या प्रकारच्या किंवा या दोघांचं एकत्रित मिश्रणामुळे तयार होणाऱ्या जखमा, यामुळे प्रतिकारशक्ती कमी असणे, साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया किंवा त्या इन्फेक्शनला जेवणच दिल्यासारखं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तिथल्या नसा काम करत नसल्यामुळे त्या संवेदना कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी झालेली जखम खूप उशिरा कळते आणि मग त्यात जास्त प्रमाणात त्या जखमा जाणवतात. पण म्हणजे ज्याला मधुमेह ऑलरेडी झालेला आहे त्यांनी विशेष करून लक्ष द्यायचं आहे या गोष्टींकडे? निश्चितच, कारण जसं मी आता सांगितलं की रक्तवाहिन्या ज्या काय आहेत त्या शरीरासाठी जशा पेशींसाठी तशाच नर्व ज्या असतात त्या पेशींनाही त्या रक्तपुरवठा म्हणजे ते एनर्जी पुरवत असतात आणि त्या जेव्हा त्या कमी होतं त्यांची संवेदना, तर त्यामुळे तिथलं सेन्सेशन जे आहे ते कमी झाल्यामुळे त्यात काहीही लागलं तर त्या रुग्णांना कळून येत नाही आणि त्या जखमा जेव्हा होतात खूप मोठ्या प्रमाणात आढळलं किंवा तिथे खूप लालसरपणा आला, ठसठसलं, तरच त्यांच्या लक्षात येतं डायबिटीजच्या ह्याच्यात. म्हणून मग ते जास्त प्रमाणात आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात काळजी घेणं गरजेचं आहे, पण मग या जखमा होऊच नयेत किंवा त्या टाळता याव्यात म्हणून तुम्ही काही सांगू शकाल की आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो, काय काळजी घेऊ शकतो? निश्चितच, जसं आपण आता म्हटलं की जरी डायबिटीस हा जो शुगरचं प्रमाण आहे ते नियमित आपल्या डॉक्टरांना दाखवून त्यावर वेगवेगळ्या औषधी घेऊन ते शुगरचं प्रमाण वेळोवेळी मेंटेन ठेवणं. दुसरी गोष्ट डाएट, म्हणजे आहार जो आहे तो पौष्टिक आहार असावा. ज्यात आता वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे जसं इन्सुलिनचा इफेक्ट किंवा इंटरमिटंट फास्टिंग. म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की आपण जास्त वेळ आपण उपाशी राहावं जेणेकरून नियमित इन्सुलिन तिथे येऊन कार्यरत राहणार नाही व त्याच्याने त्याला रेझिस्टन्स पण होणार नाही. तर अशा डाएटच्या आपण वेगळ्या गोष्टी करू शकतो. त्याचप्रमाणे डायबेटिक म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितप्रमाणे जे काही सँडल किंवा शूज वापरतायत तर ते त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचे सँडल किंवा शूज वापरले जातात जेणेकरून त्याच्यात जो काही सोल आहे म्हणजे खालचा भाग आहे तो कडक असतो, ज्यामुळे कुठलाही त्याला काटा किंवा कुठल्याही अशा पारदर्शक कुठल्याही शार्प वस्तू तिथे टुचू नयेत. आणि दुसरी गोष्ट त्या हार्डनेसच नुसता मेंटेन असतो, त्याच्यावरती सॉफ्ट फोम असतो जेणेकरून आपल्या पायाचं जे प्रेशर आहे ते मेंटेन केलं जावं आणि त्या जखमा कमी राहतात, म्हणजे प्रेशर मेंटेन केलं. हे सगळं झालं प्रिकॉशन्सबद्दल. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया की डायबिटीसमुळे ज्या आपल्याला पायांना जखमा होतात किंवा आपण त्याला अल्सर असं म्हणतो, तर हे कितपत सिरियस असतं? म्हणजे त्याच्यावर जी उपचार पद्धती आपण म्हटलं तर त्या आपण घरच्या घरी उपचार करू शकतो का आपल्याला डॉक्टरकडेच जावं लागतं त्याच्यासाठी? नाही, आता आपण जसं समजून घेतलं की त्या जखमा कशामुळे होतात, तर आता आपण तसा विचार केला तर जेव्हा कुठे काही लागलंय तर ती जखम एक शार्प जखम होते. इवन त्याच्यात जरी संसर्ग झाला असेल, जंतू संसर्ग झाला असेल तर आपण तो शरीरावाटे औषधे देऊन किंवा तिथल्या ठिकाणी औषधे देऊन तो जंतू संसर्ग कमी करू शकतो. तर तो एक कंट्रोल घेतल्यानंतर आपल्याला जखम भरण्यासाठी खूप सोयीस्कर होतं. परंतु मधुमेहाच्या पेशंटमध्ये, रुग्णांमध्ये त्यांच्यात तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत शेवटपर्यंत ज्या पेशी जिवंत आहेत तिथपर्यंत रक्तपुरवठा असताना ते साखरेचं प्रमाण तिथेही वाढलेलं असतं. दुसरी गोष्ट त्या ज्या पेशी आहेत, नस आहेत, त्या नसा कमकुवत झाल्यामुळे ते सेन्सेशन तिथलं कमी झालेलं असतं. म्हणून अवेअरनेस कमी होतोय, त्याचप्रमाणे तिथे इन्फेक्शनचं प्रमाण वाढतंय. म्हणून याची काळजी आपल्याला जास्त प्रमाणात घेता यावी आणि जेणेकरून ते इन्फेक्शन खूप पुढच्या प्रमाणे न जाता लवकरात लवकर दाखवलं डॉक्टरांना तर जसं आपण साध्या जखमांमध्ये अँटीबायोटिक म्हणा म्हणजे जंतुसंसर्ग टाळण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही पेशी डेड झाल्या आहेत किंवा काळ्या पडल्या तर त्या काढून ती जखम स्वच्छ करून लवकर भरण्यासाठी मदत करता यावी. म्हणून ह्या प्रकारे मधुमेहाच्या आजाराच्या जखमा जरा जास्त म्हणजे काळजी घेण्यासारख्या असतात. मग थोडक्यात म्हणजे जर मधुमेही लोकांना जर जखम झाली तर आधी डॉक्टरकडे जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय.
ओके. आणि मग आता हे जे स्टेजेस असतात ह्याच्यात काही या ज्या जखमा होतात त्याला, म्हणजे तसं तुम्ही काही सांगू शकाल की कितपत सिरियस किंवा जास्त सिरियस असं काही? आता आपण जसं म्हणजे त्याचं लक्षणं जर विचार केला तर साधारणतः जर साखरेचं प्रमाण जास्त झाल्यामुळे जर त्या जखमा होत असतील तर काहीतरी अचानक म्हणजे जे कळून आलेलं नाही ते तिथे काहीतरी इजा झाली आहे. काही शार्प पॉईंट असतील सँडल किंवा चपलेचे किंवा शूजचे किंवा शूजच्या प्रेशरमुळे किंवा जे चालताना त्यांचा डायबिटीजमुळे जे पायाचे आर्क असतात ते कमी जास्त झालेले असतात. त्या प्रेशर पॉईंटवर तिथे नियमित प्रेशर असल्यामुळे तो भाग कमकुवत होतो किंवा त्या पेशी मरतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याकडे जास्त प्रमाणात काळजी घेऊन बघितलं पाहिजे. आपण अजूनही या विषयावर सखोल अशी माहिती डॉक्टरांकडून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मधुमेहामुळे होणाऱ्या पायांच्या जखमा आणि त्यावरील उपचार पद्धती. डॉक्टर, आपण आत्ता वेगवेगळ्या स्टेजेस डिस्कस केल्या या होणाऱ्या जखमांच्या, पण मला सांगा, जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही कसं ठरवता की ह्याला नक्की कुठल्या उपचारांची गरज आहे? जे काही डायबिटीज फूट अल्सर जे आहे त्याचे स्टेजिंग जे आहे ते सायंटिफिक स्टेजिंग आहे. त्याचप्रमाणे एक साधारण ओबड मानाने जर विचार केला तर टाईम टेक्निक म्हणून आपण वापरतो. टी फॉर टिश्यू डिब्राइडमेंट म्हणजे जे काही पेशी खराब झाल्या आहेत त्या काढणे. आय फॉर इन्फेक्शन म्हणजे तिथले झालेलं संसर्ग तो त्याचा विचार करून मग ठरवणे. एम फॉर मॉइश्चर म्हणजे ती जखम जी आपण तयार केली आहे, जे संसर्ग काढला आहे किंवा तिथल्या ज्या पेशी काढल्या आहेत त्यानंतर तो एरिया जरा थोडा मॉइस्ट म्हणजे ओलसर असावा जेणेकरून नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत होईल. आणि तो ड्राय होतो का एरिया? ड्राय होण्याची शक्यता असते ना, कारण तो वातावरणाशी एक्सपोज असतो जर उघडा ठेवला तर. आणि काही वेळेस जसं आपण पूर्वी सांगितलं की रक्तवाहिन्या कशा आहेत, जर रक्तवाहिन्या चोकअप झालेल्या असतील तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ते ड्राय होण्याची शक्यता असते. किंवा खूप जास्त प्रमाणात तिथे सूज आली आहे तर त्यामुळे तिथे पाणी सुटण्याची शक्यता असते त्या जखमेच्या ठिकाणी. आणि शेवटचा भाग म्हणजे तिथल्या ज्या एज आणि ती जखम त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट ठरवतो. हा एक ओबड मानाने झालेलं क्लासिफिकेशन ज्याच्यावरून आपण त्याचा इलाज ठरवत असतो. पण साधारणतः हे सगळं ठरवत असताना हे मल्टीडिसिप्लिनरी ॲक्शनमध्ये जातं. म्हणजेच काय की एकच डॉक्टर ते सगळ्या काही गोष्टी ठरवू नाही शकत किंवा करता येत नाही. जसं आपण म्हणजे त्यांचा आजार कसा होतो हे बघितलं त्याप्रमाणे जे फिजिशियन डॉक्टर आहेत, MD मेडिसिन डॉक्टर, तर ते त्या संसर्ग कमी करणे आणि तिथली साखरेचं प्रमाण जे आहे शरीरातलं ते कमी करण्यासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे तिथल्या रक्तवाहिन्या किती प्रमाणात चांगल्या आहेत, जखम किती लवकर भरू शकते हे कळण्यासाठी रेडिओलॉजिस्ट जे आहेत ते आपल्याला रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कशा डॉपलरवर आणि पेरिफेरल अँजिओग्राफी म्हणजे ज्या काही रक्तवाहिन्या त्या चेक करून सांगतात की त्यात काही प्रॉब्लेम आहे का, तिथे ब्लॉक आहे की नाही. आणि मग त्याप्रमाणे जर ब्लॉक असेल तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टही त्यात मदतीला येतात. नंतर मायक्रोबायोलॉजिस्ट जे आपल्याला तिथल्या असलेल्या जखमांमध्ये काय काय त्रास आहे आणि रेग्युलरली आपण मग जो सर्जन आहे ह्या सगळ्यांचा विचार घेऊन मग ट्रीटमेंट ऑप्शन ठरवतो की जेणेकरून आपण ते नुसतंच रेग्युलर ड्रेसिंग करावं की त्यात काहीतरी मॉडॅलिटीज यूज कराव्या. मग आता तुम्ही म्हणालात की फक्त ड्रेसिंग करायचंय का अजून काही करायचंय हे ठरवलं जातं, पण मग नक्की ह्याला किती वेळ लागतो? साधारणतः आपण जर जसं साध्या जखमा असतात तसंच आपण जर विचार करत जर साधारणतः अँटीसेप्टिक किंवा अँटीबायोटिक वापरून आणि ते जखमा गॉज पीस किंवा याच्याने जर जखमा भरायचा विचार केला तर 5 बाय 5 सेंटीमीटरची जखम भरायलाही साधारण 2, 3, 4 महिने लागू शकतात. जसं त्यांचं कंट्रोल आहे, साखरेचं शरीरातलं कंट्रोल आहे किंवा इन्फेक्शनचं कंट्रोल आहे त्याप्रमाणे. म्हणजे जखम कितीही साधी असली तरी सुद्धा ती बरी व्हायला साधारण 4 महिन्याचा वेळ लागू शकतो. आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणताय की पेशंटचा किती कंट्रोल आहे की त्याची साखर किती प्रमाणात ती मेंटेन आहे. हां, म्हणजे पेशंटनी सुद्धा मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. फक्त डॉक्टरच वरून उपचार करतायत असं उपयोगाचं नाही. त्यांनी स्वतःची साखर कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ओके. आणि मग जर का हे ड्रेसिंग किंवा फक्त बँडेज असं हे करून जर होणार नसेल जखम बरी तर मग पुढची स्टेज कुठली असते, त्याला किती वेळ लागतो? आणि
तर याच्यात आता आपल्याकडे बऱ्याच त्याच्या संशोधन आणि बऱ्याच गोष्टी आता न्यूली अवेलेबल झालेल्या आहेत. जसं आपण आता बोललो की आता 2 ते 4 महिने 6 महिने जेव्हा रुग्णाला पट्टी करण्यासाठी जावं लागतं, तर याच्यात सोशल बॅकग्राऊंड आणि त्याचं सायकोलॉजी मेंटॅलिटी ही ती खूप कमी होते. त्याच प्रमाणात साखरेचं प्रमाण वाढलंय, प्रतिकारशक्ती कमी झाली, त्याच आणि कुटुंबालाही तो त्रास असतो की आपल्या नातलगाला तिथे घेऊन जायचे, रोज पट्टी करायची ह्या गोष्टी. पण आता जर आपण न्यू मोडॅलिटीज बघितल्यात तर आपण तिथे कसं आहे की जे लोकली आपण ट्रीटमेंट द्यायची, तिथे उपचार करायचे, तर यात बऱ्याचशा नवीन मटेरियल अवेलेबल झाले आहेत. काहीतरी मशिनरी किंवा इक्विपमेंट वापरून आपण करू शकतो. उदाहरणार्थ जे आता आपण खूप जास्त प्रमाणात, जसं मी सांगितलं की ती जखम ड्राय होते, तर त्या ड्राय होऊ नये म्हणून तिथे मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी हायड्रोजेल सारखे औषधी पद्धती आपण वापरू शकतो, जेणेकरून ती जखम मॉइस्ट राहील, म्हणजे ओलसर राहील आणि तिथे रक्तपुरवठा वाढेल. त्या उलट जर खूप जास्त प्रमाणात तिथे पाणी सुटत असेल, जसं आपण सूज आहे किंवा रक्तपुरवठा वाढते त्याप्रमाणे होतंय, तर मग आपण त्या ठिकाणी सेल्युलोज किंवा अल्जेनिन अशासारखे किंवा फोम जे आपण आता स्पॉन्ज म्हणतो, तर त्या स्पॉन्जची कॅपॅसिटी सायंटिफिक जे वापरले जाणारे स्पॉन्ज असतात त्यांची 400 to 600 मायक्रॉन अशी छिद्रांची संकल्पना असते, जेणेकरून त्याच्यात सगळं जे येणारं एक्सेस पाणी आहे ते शोषलं जावं आणि तरीही तो एरिया नॉर्मल राहावा. तर हे झाले ते मटेरियलच्या प्रकार. तशाच प्रमाणे आपण जर तिथे इन्फेक्शन असेल तर लोकल इन्फेक्शन कंट्रोल करणे आणि तिथे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधी, जसं आपण साधारणतः रेग्युलरली यूज करताना आपण बिटाडीन सारखं औषध अँटीसेप्टिक म्हणून वापरतो, त्याऐवजी डायमिथाइल, डायपेरॉक्झिक्लोराइड, नंतर सिल्वर नॅनो पार्टिकल्स, जे हे रेडिकल पार्टिकल्स असतात, तर ते पार्टिकल जे बॅक्टेरिया तिथे जंतू जे असतात त्या जंतूंमध्ये सार करून ते ब्रेक करतात, त्यांचं मेम्ब्रेन ब्रेक करतात, किंवा काही प्रमाणात त्यांचे जे DNA आहे ते सबसाईड करून त्यांचं रिप्लिकेशन होऊ दे, म्हणजे त्यांची वाढ होऊ देत नाही. अशा पद्धतीचे औषधी पण आपण लोकली तिथे वापरू शकतो. सगळ्या कुटुंबालाच थोडंसं ह्याचं प्रेशर असतं की आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला, आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागतंय सारखं. मग ह्याचा थोडासा सोशली पण परिणाम होतो रुग्णावरती? निश्चितच, कारण त्याचं रुग्णाला एकतर मधुमेहामुळे त्रास असतो, त्यामुळे प्रतिकारशक्ती शरीराची कमी झालेली असते, चालताना व्यवस्थित चालता येत नाही किंवा जे काही प्रेशर काय बाकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे, आणि नियमितपणे कुणावर तरी डिपेंड राहावं लागतंय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं आपलं डायबिटीस आता स्टेज आता सायंटिफिक स्टेजेस मी सांगितल्या नाहीत कारण आपण पब्लिक अवेअरमध्ये, तर जसं टाईम म्हटलं तर त्याचं समजा आपण T आणि I जरी खूप जास्त प्रमाणात वाढलाय, म्हणजे इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढलंय किंवा ते टिश्यू डॅमेज खूप जास्त प्रमाणात, त्या पेशी खूप जास्त आहे, तर तिथे काही वेळेस एखाद दुसऱ्या वेळेस तिथे मोठी जखम राहते किंवा 1 किंवा 2 बोट किंवा सगळी बोटं काढावी लागू शकतात किंवा गुडघ्याखाली पाय काढण्याची शक्यता ही साधारणतः डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये आजार होण्याची, म्हणजे पायाच्या जखमा होण्याची शक्यता साधारण 35% आहे, आणि त्या 35% 10 ते 15% असं एखाद दुसरं बोट किंवा पाय गुडघ्याखाली पाय काढण्याची शक्यता असते. तर हा मानसिक ताण त्यांच्यावर स्वतःवरही तयार होतो आणि त्याची सांभाळण्याची कंडिशन ते कुटुंबावर पण येते, आणि त्याच्याबरोबरच इकॉनॉमिकल जर तोच करता असेल घरचा तर ते आहेच वर, म्हणजे तोही अजून एक वेगळा ताण येतो त्याच्यावरती. म्हणजे सगळ्या कुटुंबांनी थोडक्यात त्याला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे सगळ्याच ह्यानी, मानसिक दृष्ट्या पण, आर्थिक, शारीरिक, सगळ्याच ह्यानी माझ्या मते. की म्हणजे कुटुंबाची आणि इतर सदस्यांची रुग्णाला खूप मदत हवी असते, तर रुग्ण लवकर बरा होऊ शकेल. ओके डॉक्टर, मला असं सांगा की आपण हे आत्ता जे सगळं बोलतोय कौटुंबिक, सामाजिक किंवा बाकी सगळे आहे, आत्ता तुम्ही म्हणालात की ह्याचा रुग्णावरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्याची जखम बरी व्हायला पण कदाचित उशीर होऊ शकतो. पण मग हे सगळं होऊ नये म्हणून आपण कुटुंबाला तर सांगूच शकतो की तुम्ही सपोर्ट करा म्हणून, पण ह्या व्यतिरिक्त अजून काही आपण समुपदेशन वगैरे असं काही केलं जातं रुग्णाला? हो, निश्चितच. आपण आता जसं मी सांगितलं की आता आपण जरी ट्रीटमेंट चालू केली, आता नवीन मोडॅलिटीज जरी वापरल्या,
तर रिपीटेडली म्हणजे आपल्या सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं तर नियमितपणे तेथे एकतर रक्तपुरवठा वाढत असल्यामुळे तिथे जे काही रक्तातले आपल्या पेशंटमधले पाणी तिथल्या भागात साचतं किंवा थोड्याफार प्रमाणात इन्फेक्शन होतं, त्याला मायक्रोफिल्म असं म्हणतात सायंटिफिक लँग्वेजमध्ये. तर ते नियमितपणे आपल्याला ते काढावं लागतं, म्हणजे रिपीटेड डिब्राइडमेंट हाही प्रकार असतो, याच्याबद्दल त्याला सांगितलं जातं. तसंच जसं आता आपण म्हटलात की जखम लवकर भरण्यासाठी काय की जरा पेशी तयार होत आहेत पण त्याच्या पायाची हालचाल असेल त्याच्यात बनणाऱ्या नवीन पेशी आहेत त्या परत तुटू शकतात, म्हणून ऑफ लोडिंग सारखा आपण प्रकार करतो. तर ऑफ लोडिंग म्हणजे काय, तर तो आपला पायाचा भाग आहे, पायापासून तर गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या थोड्या खालपर्यंत आपण त्याला स्टेबल करतो. म्हणजे तो जॉईंट जे आहे अँकल जॉईंट आणि बाकीचे जॉईंट आणि जे काही स्नायूंची जी हालचाल आहे ते आपण कमीत कमी करतो आणि तो लोड आपला जो नी जॉईंट आहे त्याच्या वरच्या लेवलला आणून ठेवतो. त्यामुळे त्या जखमा भरण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते. आणि अशाच बरोबर जे काय आता पूर्वी आपण डिस्कस केलं तसं डाएट कंट्रोल, नियमित फिजिशियनांना भेटून त्यांच्याकडून ते डाएट प्लस औषधांचा कमी जास्त प्रमाणातला होणारा डोस ते मेंटेन करणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे जखमेवरती आपण उपचार करतच आहोत पण त्याच्या बरोबरीने मधुमेह कंट्रोलमध्येच ठेवायचा आहे, त्यामुळे ते उपचार विसरता कामा नयेत आपण. ओके, मग ह्याच्या अनुषंगाने अजून काही गोष्टी येतात का की ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतील की उपचारांमध्ये अजून काही नवीन प्रकार आलेत किंवा नवीन काही ॲडव्हान्स टेक्निक्स आलेत? हो, आता जसं सांगितलं तसं बऱ्याचशा आता आपण फोम ड्रेसिंग आहे, त्याच्याबरोबर सिल्वर नायट्रो पार्टिकल्स, नॅनो पार्टिकल्स आपण वापरतो. तर म्हणजे अँटीसेप्टिक प्लस ॲब्झॉर्प्शन ऑफ एक्सेस फ्लुइड असं होऊ शकतं. आता असे बरेचसे कॉम्बिनेशन येत आहेत. त्याचप्रमाणे जे काही औषधं सांगितले अँटीसेप्टिक इफेक्ट असतो त्यांचा, परत आता आपण हायपर बारीक म्हणून एक प्रकार आहे, तो आपण सिस्टमिकली वापरला जातो. म्हणजे एक चेंबर, जसं आपलं MRIचं चेंबर असतं तसं पूर्ण चेंबर असतं, त्यात ऑक्सिजन जास्त प्रमाणात सोडला जातो, जेणेकरून त्याच्यातली कन्सेप्ट अशी आहे की जो काय वरचा भाग आहे जखमेचा त्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने त्याचे रक्तवाहिन्या तिथे मोकळ्या होतील आणि त्या वाढतील. तसंच ओझोन सारखं आहे, त्याच्यात इरेडिगंट ते तसंच काम करतात. दुसऱ्या पद्धती टेक्निकल गोष्टी म्हटल्या तर व्हायब्रेशन थेरपी म्हणून आता बऱ्या प्रमाणात वापरली जाते, किंवा ती जखम लेझरने पूर्ण स्वच्छ करावी आणि त्यानंतर ती जखम भरण्यासाठी मदत होईल, अशाही वेगवेगळ्या टेक्निक आपण वापरतोय. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मधुमेहामुळे होणाऱ्या पायांच्या जखमा आणि त्यावरील उपचार पद्धती. डॉक्टर, विश्रांती घेण्यापूर्वी तुम्ही सांगत होतात की वेगवेगळ्या उपचार पद्धती कोणत्या आहेत आणि त्या कधी घेतल्या जातात, कशा घेतल्या जातात? ज्याप्रमाणे त्या जखमींमधून पाणी सुटत आहे त्याप्रमाणे आपण एक्झुडेट किंवा म्हणजे जे पाण्याला आपण एक्झुडेट म्हणतो, तर जे जास्त प्रमाणात असेल तर आपण जे स्पंज किंवा फोम सारख्या गोष्टी वापरतोय. त्याऐवजी जर ते कमी प्रमाणात असेल, खूप कमी प्रमाणात असेल तर मग हायड्रोजेल सारखं आपण गोष्ट वापरतोय. त्याचप्रमाणे आता दुसरा गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे ट्रीटमेंटचे ऑप्शन करत असलो तरीही प्रत्येक वेळेस आपल्याला डिब्राइडमेंट म्हणजेच बारीक बारीक जे काही पेशी खराब होत आहेत किंवा त्याच्यावर मायक्रोफिल्म, जसं मी सांगितलं की जंतूंमुळे तयार झालेलं एक लेअर असतं, तर ते नियमित आपल्याला काढावं लागतं. तर हे काढण्याचे प्रकार जे आहे आपण OPD बेसवर म्हणजेच आपल्या आउटडोअर पेशंट आहे त्याच पद्धतीने आपण करू शकतो. किंवा त्या खूप जास्त प्रमाणात जर त्यांचं साखर प्रमाण जास्त असेल आणि तिथल्या पेशी खूप जास्त खराब होत असेल तर आपल्याला पूर्ण भूल देऊन किंवा अर्ध भूल देऊनही करावं लागू शकतं. तर हा झाला तो एक प्रकार. दुसरे औषधी म्हणजे तिथले लोकल जे काय कंट्रोल घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं आता आपल्याकडे अवेलेबल झालेली आहेत, तर ती तिथे लोकली आपण वापरलीत तर त्यातून आपल्याला बऱ्यापैकी तिथलं इन्फेक्शन कंट्रोल होण्यासाठी मदत होते. आता ह्या दोन पद्धती, डिब्राइडमेंट आणि एक फोम किंवा वापरलेले औषधी याच्याप्रमाणे झाल्यानंतर जेव्हा तिथे लालसर, टमाट्यासारख्या लालसर जशा जखमा होतात तर त्याला आपण ग्रॅन्युलेटेड वुंड म्हणतो. म्हणजेच नवीन रक्तपेशी येत आहेत आणि तिथे नवीन पेशी तयार होतात असा जेव्हा भाग तयार होतो तर हा भाग अति लवकरात लवकर भरून यावा यासाठी आता आपण बायोमेडिकल लेवलवर, म्हणजे हा तिसरा भाग घटक त्यातला झाला आहे न्यूअर मोडॅलिटीमध्ये. तर यात आपण काय करतो, पूर्वी आपण याच्यावर बरेच लोकल लेवलला संशोधन झालं की रक्तातलं जे आपण
RBC म्हणजे लालसरपणा सोडला, जे फ्लुइड असतं त्यात प्लेटलेट जे असतात त्यांचं डिराईव्ह ग्रोथ फॅक्टर म्हणून एक फॅक्टर असतो जो आपल्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतो. याचे संशोधन झालेत आणि जसं मी पूर्वीच माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की 2010 मध्ये मी ते आंतरराष्ट्रीय ट्रायल केली आहे, जे लिक्विड फॉर्ममध्ये ते औषध तयार केले आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. तसेच इपिथेलियम म्हणजे ज्या पेशीच्या आपल्या ज्या त्वचेवरच्या पेशी असतात त्या पेशींचे म्हणजे इपिथेलियल डिराईव्ह ग्रोथ फॅक्टर किंवा ट्युमर नेक्रोटायझिंग ग्रोथ फॅक्टर असे जे वेगवेगळे जेनेटिकल फॅक्टर्स आहेत त्यांच्यावरही नवीन प्रकारे औषधी तयार करून त्या ज्या लालसर जखमा आहेत त्या लवकरात लवकर भराव्या, त्याच्यावर त्वचा लवकरात लवकर यावी, ह्या पद्धतीने उपाय केले जातात. तसेच टेक्निकल आता महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जशा आता त्या जखमा भरतायत, एक्झुडेट खूप जास्त प्रमाणात आहे आणि मोठी जखम आहे, तर आपण रोज ड्रेसिंग करताना तो खर्चही तेवढा वाढतो. त्याच इक्वली आपण आता जरी विचार केला की आता एवढ्या मोडॅलिटीज आल्यात तर ते वॅक म्हणून एक प्रकार आहे, निगेटिव्ह प्रेशर. म्हणजे आपण काय करतोय की जसं आपण आतापर्यंत चर्चा करतोय की आपण डिब्राइडमेंट करतोय आणि तिथलं पाणी काढून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतोय, तर त्याऐवजी रोज रोज प्रयत्न करण्याऐवजी तिथे फोम ठेवून त्याला पूर्णपणे निगेटिव्ह प्रेशर तयार करायचं आणि मशीनमध्ये साधारण 110 ते 120 वॉटर व्हॉल्यूम एवढं प्रेशर निर्माण करायचं जेणेकरून त्या जखमेतलं पाणी शोषलं जाईल, पण फोम असल्यामुळे तो मॉइश्चर पण मेंटेन राहील. आणि ही अशा पद्धतीने जी काय आहे तर आपलं जरी त्याचं थोडं कॉस्ट वाढत असलं तरी त्याचं ते आपण 3 ते 5 दिवसांनी साधारण जशा प्रमाणात पाणी तिथे येईल किंवा काढता येईल त्याप्रमाणे आपण ठरवतो की 3 दिवसाने किंवा 5 दिवसाने ती जखम उघडून परत नवीन ड्रेसिंग करायचं किंवा म्हणजे रोज करायच्या ऐवजी आपलं ते ड्युरेशन वाढतं 3 किंवा 5 दिवस. मग त्याप्रमाणे आपण आता वॅक त्याला म्हणतात. आणि ह्या पद्धतीत काय आहे ना की रुग्णाला नियमितप्रमाणे हॉस्पिटलला राहण्याची किंवा रोज OPDला येऊन पट्टी करण्याची गरज नाहीये. बरोबर. मग अशा पद्धतीने ह्या मोडॅलिटीज आपण वापरून बऱ्यापैकी लवकरात लवकर त्या जखमा बऱ्या करून किंवा पूर्णपणे बऱ्याच होतील. आणि जर त्या ग्रॅन्युलेट झाल्या चांगल्या तर आपण वेगवेगळ्या प्रकारे सर्जिकल टेक्निक वापरून म्हणजे त्याला प्रायमरी सेकंडरी इंटेन्शन जसं आपण म्हणतो की सर्जिकल याच्याप्रमाणे आपल्या त्याच रुग्णाच्या त्वचेचा वरचा पापुद्र्याचा भाग घेऊन त्या जखमेवर ठेवायचा आणि ती जखम पूर्णपणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी ग्राफ्टिंग असं ज्याला म्हणतो आपण. त्या पद्धतीने दुसरीकडनं कुठनं तरी स्किन त्वचेचा भाग वरचा कव्हर घेऊन त्या जखमेवर ठेवून ती जखम भरण्यासाठी सर्जिकल पद्धतीने आपण करू शकतो. तशाच प्रमाणे जर समजा आता जसं रेडिओलॉजिस्टने सांगितलंय की त्यांच्या पाया म्हणजे गुडघ्याखालच्या जखम रक्तवाहिन्या बारीक झाल्या आहेत त्याच्यामुळे पुढे रक्तस्राव होत नाहीये, तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट यांच्याशी चर्चा करून त्या तिथे जसं आपण हृदयासाठी स्टेंट वापरतो त्याप्रमाणे स्टेंट करून जर त्या रक्तवाहिन्या उघडू शकतात का आणि त्या उघडल्या तर त्यातून आपल्याला पुढे रक्तपुरवठा होऊन त्या पेशी वाढण्यासाठी किंवा जखम मोकळी होण्यासाठी मदत होऊ शकते का, अशाही पद्धतीने आपण विचार करू शकतो. हे एवढे सगळे वेगवेगळे उपचार आहेत, वेगवेगळ्या स्टेजेसवरती केले जाणारे, एवढे सगळे वेगवेगळे डॉक्टर्स इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये, तर मग साधारण ह्याला खर्च किती येतो? तर साधारणतः विचार केला जसं आपण पूर्वी चर्चा केली की साध्या पद्धतीने आपण फक्त ड्रेसिंग करतोय आणि रोज ड्रेसिंग करतोय, तर आपण हे जरी OPD बेसवर करत असलो तरी रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला त्याच्या घरापासून त्या क्लिनिकला किंवा त्या हॉस्पिटलला कुठेतरी येणं आहे आणि रोजच्या रोज पट्टी करताना जरी पट्टी साधी असली तरी बँडेज बाकीच्या गोष्टी आणि त्या स्टर्लिटी मेंटेन करण्यासाठी हॉस्पिटलचा झालेला खर्च, अशा पद्धतीने तो खर्च वाढतो. परंतु जसं आपण आता जे डिस्कस करतोय की नवीन नवीन मोडॅलिटीज आहे तर साधारणतः फोम आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर 400 ते 700 रुपयाप्रमाणे प्रत्येक तो फोम जाऊ शकतो. 10 बाय 10 सेंटीमीटरचा जर आपण विचार केला तर, आणि तो फोम आपण जशी आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे जर वापरला तर एका याच्यात 2 किंवा 1 ड्रेसिंग होऊ शकते. तो आपण कट करताय, बरेचसे फोम जे आहेत ते कट करता येतात किंवा बरेचसे औषधं जे आहेत ते स्प्रे फॉर्म मध्ये तर यू कॅन यूज मल्टिपल टाइम. मग काही जे ऍक्टिव्हेट केल्यानंतर ते 14 दिवस राहतात किंवा 10 दिवस, तेवढ्या दिवसात आपल्याला ते वापरावे लागतात किंवा ते खराब होतात. पण तसाही साधारण तो विचार केला तर ते औषधही 2000, 1500, 3000 पर्यंत असतात. मग 14 दिवसांचे 2000 जरी म्हटले तर तो तसा कमी होतो. आणि नियमित करणाऱ्या इलाजामुळे जे काय जखम आपल्याला बरी व्हायला 2-3 महिने जात आहेत तर हे 1.5-2 महिन्यातच ही जखम आयदर पूर्णपणे बरी होते किंवा ग्राफ्टिंगच्या
लेवलपर्यंत येऊन बसते. आणि ज्या ठिकाणी मी काम करतोय ससून जनरल हॉस्पिटल ते सरकारी रुग्णालय असल्यामुळे आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी ह्या फ्री ऑफ कॉस्ट होऊन जात आहेत. जसं मी निगेटिव्ह प्रेशर म्हटलं तर हे मशीन आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच वेळेस आपण तो फोम वगैरे आणि त्याची पूर्ण किट साधारणतः 5 ते 6 हजारापर्यंत जाते. तर जेवढ्या वेळेस आपल्याला अवेलेबल असेल तसं आपण ते रुग्णांसाठी त्याप्रमाणे वापरतोय. सर्वसामान्य माणसाला परवडेल असे साधारण हे खर्च आहेत? हा, जर अंदाज तसा केला म्हणजे जर रेग्युलर पट्टी ड्रेसिंग करणे आणि त्या बाकीच्या गोष्टींचा विचार केला तर हा जवळजवळ इक्विव्हॅलंट होतो. खूप मोठी जखम असेल, बाकीचं ऑपरेशन लागले तर मग तो खर्च थोडाफार बाकीच्या ठिकाणी वाढू शकतो. परंतु ह्या जरी जखमा असल्यात तर बऱ्याच वेळेस त्या कुठल्या तरी स्कीममध्ये अंदाजे घेऊन बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये त्याचा कमी प्रमाणात म्हणजे कमी खर्चातही त्या होऊ शकतात. ओके. मगाशी अजून एक आपण बोलता बोलता असं म्हटलं होतं डॉक्टर की बरेचदा असं होतं की एखादं बोट जखम झाली आहे त्या भागाचं, पायाचं, म्हणजे बोट कापावं लागतं किंवा पाय सुद्धा कधी कधी रुग्णाचा हे होतो. तर अशा केसेसमध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो की तिथपर्यंत जखम नाही जाणार? जसं आपण आता पूर्वी चर्चा केली, ज्या वेळेस रक्तातली साखर वाढल्यामुळे कुठलं इन्फेक्शन होऊन जखम झाली आहे तर त्या रुग्णांना सेन्सेशन चांगले असल्यामुळे पायाच्या ठिकाणी तर त्यांना तिथे ठसठसणे, लालसरपणा येणे किंवा तिथे पू आल्यासारखं वाटणे किंवा जखम होणे किंवा काळसर पडणे तर ह्या गोष्टी लक्षात येतात. परंतु ज्या रुग्णांमध्ये तिथल्या नसा ज्या आहेत त्या खराब झाल्यात, रक्तवाहिन्यांच्या ऐवजी नसा पण खराब झाल्यात, तर सेन्सेशन कमी झालंय, नर्व्स तिथल्या खराब झाल्यात, तर ह्या लोकांना पूर्वी सांगितल्याप्रमाणे जे काही आपण डायबिटीजसाठी सँडल किंवा शूज मिळतात ते वापरणं गरजेचं आहे. आणि तसंही तुमच्या नियमितपणे जेव्हा आपण आंघोळ करतो किंवा आंघोळीनंतर तर नियमितपणे पायाचा पूर्ण भाग एक्झामिन म्हणजे बघणे आणि कुठेही काही वेगळं वाटलं, जर कमी प्रमाणात किंवा तिथे लालसरपणा, पांढरटपणा आलाय किंवा काळपटपणा आलाय कुठल्या बोटांना किंवा प्रेशर पॉईंटच्या ठिकाणी तर आपल्या संबंधित आपण डॉक्टरांना भेटावं आणि त्याप्रमाणे त्यांना डॉक्टरांना वाटल्याप्रमाणे मग पुढचे इलाज जसे सर्जनला दाखवणे किंवा डॉपलर करून घेणे ह्या गोष्टी करणं गरजेचं ठरू शकतं. डॉक्टरांकडनं आपण मार्गदर्शन असंच घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मधुमेहामुळे होणाऱ्या पायांच्या जखमा आणि त्यावरील उपचार पद्धती. डॉक्टर, आपण ह्या पायांच्या जखमांबद्दल बोलतोय, पण मला सांगा साधारणपणे, आता तुम्ही बऱ्याच पेशंट्सना आत्तापर्यंत बघितलेलं आहे, तर सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त कुठे ह्या जखमा आढळून येतात, म्हणजे पायाच्या कुठल्या एरियामध्ये? ज्या पद्धतीने पहिल्या भागात बघितलं की कशामुळे ह्या जखमा होत आहेत तर जे 3 प्रकार आपण वेगवेगळे बघितले त्याप्रमाणेच त्या जखमाही आपल्याला आढळतात. जसं आता समजा त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे इन्फेक्शन झालंय तर त्या ज्या जखमा आहेत त्या मोस्टली ज्या बाहेर पेरिफेरीला जाणार, त्या रक्तवाहिन्या कडक झाल्या आहेत तर ज्या जितक्या लांबपर्यंत ज्या बारक्या रक्तवाहिन्या आहेत त्या अगोदर चोकअप होतात. त्यामुळे बोटांचे भाग, पेरिफेरल भाग जे आहेत ते काळपट पडण्याची शक्यता असते किंवा डॉर्सम म्हणजे पुढच्या वरच्या बाजूने त्या जखमा जास्त प्रमाणात आढळून येतात जेव्हा रक्तस्राव कमी झालेला आहे किंवा मग खूप जास्त साखरेचं प्रमाण वाढलंय. दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा नर्व्ह ज्या आहेत त्या डॅमेज होत चालल्या, तर त्याच्यामुळे काय होतं की ज्या आपल्याला बोटांच्या किंवा पायाच्या हालचाली ज्या करण्यासाठी जी संवेदना आहे त्या कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळेस आपण बघतो की खूप सारे म्हणजे डायबिटीज 10 वर्ष 15 वर्ष असल्यामुळे बोटं आतल्या बाजूला वाकली गेली आहेत किंवा पाय थोडा बाहेरच्या बाजूला किंवा तिरपस वाकला गेला, तर त्याचं होण्याचं कारण हेच आहे की त्या ज्या नर्व्हज आहेत तर त्यांचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे, त्या संवेदना कमी झाल्यामुळे ते काय जे टेंडॉन म्हणजे जे आपल्याला स्नायूच्या हालचाल, आपल्या बोन्सची हालचाल करण्यासाठी जे स्नायू असतात तर ते आकुंचन पावतात किंवा ते टाईट होतात. आणि त्या गोष्टींसाठी त्या जखमा ज्या आहेत त्या प्रेशर पॉईंट म्हणजे जसं आपण साधारणतः आपण उभं राहिल्यानंतर बोटांचा मागचा भाग किंवा पायाचा मागचा भाग, तर ह्या 2 पायांमध्ये जे आर्क असते तर त्याच्यावर प्रेशर असतो. मग त्या प्रेशर पॉईंट ते नियमितपणे ते घर्षण झाल्यामुळे तिथे जखमा होतात. त्याचप्रमाणे पहिलं बोट आणि 5वा बोट यांचा मागचा भाग हा पुढची आर्क असते, त्यामुळे त्या भागात म्हणजे साधारणतः जर आपण ह्या न्यूरोजेनिक
त्याला आपण अल्सर म्हणतो किंवा प्रेशर सोर म्हणतो. तर हे साधारणतः 5व्या बोटाच्या मागच्या बाजूला किंवा पहिल्या बोटाच्या मागच्या बाजूला किंवा हिल जो एरिया आहे त्या ठिकाणी आढळून येतात. आणि तिसरा जो प्रकार आपण म्हटला तर मिक्स प्रकार, म्हणजे काय होतंय की ज्या ठिकाणी साखरेचं प्रमाण रक्तातही खूप प्रमाणात वाढलंय, तिथे इन्फेक्शन झालंय, त्याचप्रमाणे त्या खूप कालावधीपासून हा मधुमेह असल्यामुळे त्यांच्या ज्या नर्व्स आहेत त्या पण डॅमेज झाल्या. तर अशा वेळेत तो जो मिक्स टाईप्स असतो तो मोस्टली पुढच्या पायांच्या बोटांच्या ठिकाणीच त्या जखमा आढळून येतात. बरं, मला सांगा डॉक्टर, जेव्हा एखादा पेशंट हा खूप जास्त सिरियस जखम घेऊन तुमच्याकडे येतो, म्हणजे जेव्हा त्याला सर्जरी हा एकच तुम्हाला उपाय दिसत असतो, तर तेव्हा डॉक्टरांकडनं काही वेगळी काळजी घेतली जाते का? हा आजार जो आहे याच्यात जास्त प्रमाणात काय की साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे झालेलं आहे इन्फेक्शन. तर आता प्रत्येक सर्जन हा कमीत कमी किती पेशंट खराब झालेला भाग काढता येईल किंवा किती जास्तीत जास्त वाचवता येईल याकडेच जास्त लक्ष दिलं जातं. बऱ्याच वेळेस काय होतं की जसं आपण आता न्यूरोजेनिक अल्सर म्हटलं तर त्यावेळेस काय ते जर ज्या स्नायू ज्या आकुंचन पावलेत तर त्याला जर रिलीज केलं तरी तो बोट सरळ होतो आणि त्याला थोडंसं मेंटेन केलं तर ते पाय त्याचे आर्क मेंटेन करू शकतो. काही वेळेस काय होतं की ती जखम कळून येत नाहीये, त्यामुळे तिथलं जॉईंट थोडासा लूज झालेला असतो. तर आर्थोप्रेक्सी म्हणून म्हणतो आपण, जसं काही ऑर्थोपेडिक सर्जन किंवा पोडॅट्रिक सर्जन जे असतात म्हणजे जे पायावरच सर्जिकल गोष्टी करतात, तर ते आपण तो जॉईंट फिक्स करून टाकू शकतो, जेणेकरून तो फिक्स झाल्यावर तिथली हालचाल कमी होईल आणि जसं मी पूर्वी सांगितलं तिथलं जे आपण काही बाकी ट्रीटमेंट ऑप्शन वापरतोय त्यामुळे तिथला रक्तपुरवठा वाढेल आणि पेशी वाढतील, जिवंत पेशी वाढतील आणि ती जखम भरण्यासाठी मदत होईल. तशाच प्रमाणात जर समजा आता बोटं काढण्याचे वेळ येऊ शकते किंवा बोटं काढतानाही आपण कुठल्या प्रमाणात करावी, म्हणजे रेज ॲम्प्युटेशन, म्हणजे एखाद दुसरं फक्त बोट असेल तर त्याच्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्या आर्क जे आपण सांगितले, जे आपल्याला प्रेशर मेंटेन करून चालता यावं त्या पद्धतीने विचार केला जातो. किंवा ट्रान्समेटाटार्सल म्हणजे बोटं जे आहेत ती 4ही 5ही बोटं खराब झाली आहेत, त्याच्या मागच्या भागाला त्याचं जो हेड प्रेशर पॉईंट आहे तो थोडा त्याच्या मागे जाऊन जर आपण कट केलेत तर तिथलं प्रेशर कमी होईल आणि पेशंटला बाकीचा सपोर्ट जो आहे ऑफ लोडिंग जसं आपण म्हटलो की ते जो शूज असतो तो शूज त्याच्या नेहमीच्या डायबिटीज पेशंट जे आहेत मधुमेहाचे, तर आपण त्यांना नेहमी सल्ला देतो की तुमच्या पायाची साईज जर 8 असेल तर तुम्ही 9 नंबरचा शूज किंवा सँडल वापरा, जेणेकरून तुम्हाला बाजूने किंवा कुठून प्रेशर येणार नाही आणि तो तुम्ही व्यवस्थित चालू शकाल. त्याचप्रमाणे जर जसं पायाचं सांगितलं तर मग पायाचं समजा बोटांपेक्षाही मागे ती जखम जात असेल आणि हाडांचा भागही त्याच्यात खराब झाला असेल तर सिम्स म्हणजे पायाचा मागचा घोटा जो आहे तो तसाच ठेवून आपण तो पाय कट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच प्रत्येक सर्जन हा कमीत कमी काढणे किंवा जास्तीत जास्त वाचवून तो स्वतःच्याच पायावर चालू शकेल आणि त्याला नातेवाईकांची खूप जास्त गरज पडू नये असेच प्रयत्न करत असतात. ॲक्च्युअल सर्जरी करताना काही वेगळी विशेष काळजी घ्यायला लागते? विशेष काळजी म्हणजे जास्तीत जास्त संसर्ग झालेला म्हणजे जंतू जे आहेत किंवा तो खराब झालेला भाग आहे तो पूर्ण काढून टाकणे, त्याच्या पुढे ते जखमा परत जाऊ शकणार नाही किंवा त्याच्यासाठी व्यवस्थित त्या पद्धतीचा भाग तो स्वच्छ करणे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यातला जास्तीचा भाग असा आहे की जरी आपण आज मला जे दिसतंय त्या पद्धतीने मी स्वच्छ केलंय, परंतु हा मधुमेह जर खूप कालावधी असेल आणि त्याच्यात संसर्ग जास्त प्रमाणात असेल किंवा त्या रक्तवाहिन्या खूपच कमी प्रमाणात रक्तपुरवठा करत असेल तर परत जसं मी पूर्वी पण म्हटलो की डिब्राइडमेंट म्हणजे स्वच्छ करण्याची आवश्यकता लागू शकते. आयदर ती ओपीडी बेसवर किंवा जास्त प्रमाणात असल्यास ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन करावी लागू शकते. शहरामध्ये आणि गावाकडे म्हणजे ग्रामीण भागामध्ये या उपचारांमध्ये काय फरक पडतो किंवा पेशंट्सच्या अप्रोचमध्ये पण काही फरक असतो का? निश्चितच. आता आपण जसं अवेअरनेस प्रोग्राम हा बऱ्यापैकी शहरी भागात किंवा वेल एज्युकेटेड म्हणजे शिक्षण ज्यांचं झालं आहे किंवा जे आता बऱ्याच प्रमाणात मोबाईलवरही अशा संवेदनशील गोष्टी सांगितल्या जातात तर त्यामुळे त्यांना अवेअरनेस बऱ्यापैकी असतो. आणि साधारणतः आपण विचार केला तर मी बऱ्याच म्हणजे तालुका म्हणजे छोट्या गावामध्ये काम केलं आहे मेडिकल ऑफिसर असताना किंवा आता तर 19 वर्षापासून
शहरात आहे किंवा आम्ही कॅम्पही केलेत बऱ्याच ठिकाणी. तर याच्यातून असं निदर्शन येतं शेतकरी वर्ग जो आहे किंवा जो लो इकॉनॉमिकल लेवल आहे तर ते बऱ्याच वेळेस कसं आहे ना की आपण घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आणि मी असेही बघितले की इव्हन आता आपण शहराची गोष्ट करतोय तर असेही वेल एज्युकेटेड टीचर आणि अशा लेवलची लोक ते घरगुती उपाय करतायत. जेव्हा ते डायबेटिक फूट अल्सर म्हणून जेव्हा रुग्णालयात येतात त्यांची शुगर 550 450 असते. म्हणजे हाऊ मच दे आर अवेअर, म्हणजे ते स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा ते किती अवेअर आहेत. तर आता असा प्रश्न उरलेला नाहीये की शहरी भागात, पण तसा आहे ग्रामीण भागातून येणारा जो आहे त्यांचा अवेअरनेस कमी आहे, त्यांना कळून येणाऱ्या गोष्टी कमी आहेत किंवा लोकल जे डॉक्टर आहेत ते त्यांचा पूर्ण प्रयत्न करत असतात जेवढं त्यांना कळतं त्याप्रमाणे. मग त्यामुळे बऱ्याच वेळेस ग्रामीण रुग्णालय म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे ॲम्प्युटेशनचे प्रमाण जे शहरी आलेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. हे जे आता तुम्ही म्हणालात की शहरात चांगले शिकले सवरलेले लोक सुद्धा स्वतःची काळजी तेवढी घेऊ शकत नाहीत, हे असं का होत असेल असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाचा पॉईंट तोच आहे. म्हणजे आपण आता परत जेवढंही चर्चा करतोय तर त्या चर्चेमध्ये हाच आहे की साखरेचं प्रमाण, जर तुम्ही साखरेचं प्रमाण मेंटेन नाही केलं शरीरातलं तर त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती ही कमी होते. आणि जसं आपण पायाचा विचार करतोय तर पण जितका जास्त वेळ मधुमेह असेल त्या प्रमाणात डोळ्यांचा त्रास होणं, म्हणजे सगळीकडच्या रक्तवाहिन्या ह्या खराब होणार आहेत. त्या असं काही स्पेसिफिक फक्त पायाकडे जाऊन नाही. मग किडनीवर असलेला ताण, लिव्हरवर असलेला ताण, हृदयावर असलेला ताण, यामुळे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही परत याला कॉन्ट्रीब्यूट करून जो सिस्टमिक जो फॅक्टर आहे तोही परत ऍक्ट होतो आणि त्यामुळे अजून ते जखम बऱ्या व्हायला उशीर लागू शकतो. पुरुष आणि महिला याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवतो का की पुरुषांना जास्त होतो किंवा महिलांना जास्त होतो? साधारणतः आता आम्ही जो म्हणजे ससूनचा किंवा बाकीचा असा जर विचार केला जर 19 वर्षात तर पुरुषांमध्ये डायबेटिक फूट अल्सर बऱ्या प्रमाणात जास्त प्रमाणात दिसून येतं. म्हणजे ते लवकर येतात किंवा तसं पण असा स्पेसिफिक स्टडी नाही, पण मोस्टली म्हणजे 60-70% मेल्स आर प्रेझेंटेड विथ डायबेटिक फूट अल्सर. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर, विश्रांती घेण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि हे डिस्कस करत होतो, पण आपल्याकडे जुन्या ज्या उपचार पद्धती होत्या त्या आणि नवीन याच्यामध्ये काय फरक आहे किंवा नवीन ह्या उपचार पद्धती ह्यांची गरज का पडली? जुन्या पद्धती म्हणजे काय की डिब्राइडमेंट हा कुठेही चेंज होत नाहीये. हा विषय म्हणजे जे काय ते जखम परत पुन्हा स्वच्छ करणे हा विषय तिथून जात नाहीये. यासाठी आता आपण जे काय मेकॅनिकल गोष्टी सांगितल्या की डॉक्टरांनी ओपीडी बेसवर किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये स्वच्छ करावं, त्याऐवजी आता इक्विपमेंट पण अवेलेबल झाले आहेत. जसं आपण वॉटर जेट म्हणतो तसा फ्लो जोरात प्रेशर दिलं पाण्याचं की ते वरचं जे लेयर आहे ते निघून जातं अशा पद्धतीने. परंतु जुन्या प्रिन्सिपल्स तेच आहेत की परत जखम स्वच्छ करणे, तिथलं इन्फेक्शन कंट्रोल होणे, त्या भागावर मॉइश्चर निर्माण ठेवणे आणि जे मार्जिन आहे त्या हिलिंग होत सेंट्रलाइज करणे, म्हणजे ती जखम भरवून घेणे. तर या पद्धतीत ज्या आता नवीन मॉडॅलिटीज आपण ज्या सांगितल्या तर त्याच प्रिन्सिपलवर काम करतायत. एकतर कुठलं अँटीबायोटिक म्हणून अँटीसेप्टिक म्हणून काम करतंय, कुठल्या तरी तिथून पाणी काढून घेतंय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतोय. आणि याचबरोबर जसं आम्ही म्हटलो की त्या रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात, अशा पद्धतीने जेव्हा पेशंट बऱ्याच वेळेस आपल्याकडे जखम व्हायच्या अगोदरही येतात की डॉक्टर माझ्या पायाला खूप मुंग्या आल्यासारखं होत आहे, जळजळल्यासारखं होत आहे, इकडच्या बाजूचा सेन्सेशन कमी झालाय, त्यावेळेसही बऱ्याच वेळेस फिजिशियन जेव्हा त्यांच्याकडून रेडिओलॉजिस्टकडून डॉपलर किंवा एन्जिओग्राफी करून घेतात तर ह्या वेळेसही आपल्याला कळतं की पायाच्या गुडघ्याच्या खाली ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या किती प्रमाणात खराब झाल्या आहेत किंवा किती प्रमाणात कडक झाल्या आहेत या पद्धतीने, किंवा एका साईडला ब्लॉक झालाय पण आता रुग्णाला जखम नाही झाली किंवा काळपटपणा आलेला नाहीये, याचा अर्थ त्या पेशी शेवटपर्यंत थोड्याफार प्रयत्न करतायत जगण्याचा. तर ह्या वेळेस आपण बायपास म्हणजे जसं आपण हृदयासाठी करतो की एक रक्तवाहिनी जाऊन दुसऱ्या रक्तवाहिनीला जोडतो जेणेकरून त्या भागातल्या सगळ्या पेशींना रक्तपुरवठा मिळावा. त्याच पद्धतीने आपण बायपास म्हणून जे पूर्वीच्या काळी आम्ही शरीरात जे आपण पोलिसमॅन म्हणतो ओमेंटम किंवा चरबीचा भाग जो असतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा रक्तवाहिन्या असतात, मग त्याचा आपण स्पेस करून मांडीच्या भागातून स्पेस करून ज्या भागापुरता रक्तपुरवठा कमी झालाय त्याच्या पुढे जाऊन आपण ते जोडत होतो. ही जुनी पद्धत होती.
याच्यात असे संवेदना होते की जे त्या चरब्यांमध्ये रक्तवाहिन्या आहेत त्या तिथपर्यंत जातील आणि त्या परत रक्तवाहिन्या ओपन करतील किंवा नवीन जाळं तयार करून ते जखमा भरण्याचं किंवा त्या भागातला स्नायूंना मदत करतील. आत्ता आपण बायपास म्हणजे काय होतं की मोठी रक्तवाहिनीच एका साईडची रक्तवाहिनी थोड्या दुसऱ्या साईडला पण जोडून देतो, जेणेकरून तिथून रक्तपुरवठा पुढे कंटिन्यू राहील. किंवा आपण छोटा जो रक्त परत नेणाऱ्या ज्या व्हेन म्हणतो आपण, तर त्याचा एक तुकडा घेऊन जेवढा आपण छोटा भाग असेल, समजा आता 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटरचा असेल तर आपण स्टेंट टाकून तो मोकळा करू शकतो. पण तो 7 ते 8 सेंटीमीटरचा असेल तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्या बाजूची जे नस आहे जी रक्तपुरवठा हृदयाकडे नेते, ती नसीचा आपण बायपास म्हणून आपण तो उपयोग करून तेवढा भाग फक्त आपण मागचा आणि पुढचा भाग जोडून त्या भागात रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा आपल्याला रुग्णाला खूप टिंगली म्हणजे सेन्सेशन आहे पण जखमा झालेल्या नाहीयेत किंवा थोड्याफार प्रमाणात काळपटपणा यायला सुरुवात होण्याची शक्यता वाटते असं डॉक्टरांना वाटते आणि डॉपलरवर आपल्याला किंवा अँजिओग्राफीवर असे रिझल्ट दिसलेत, तर आपण ह्याही गोष्टी करून म्हणजे आता वॉस्क्युलर सर्जन किंवा प्लास्टिक, जसं आपण मी पहिलेच म्हटलो की दिस इज अ मल्टी स्पेशालिटी और मल्टी डिसिप्लिनरी ॲक्शन. बरोबर. म्हणजे मी सर्जन आहे मलाच असं वाटतं अशा पद्धतीने नाही, पण याच्यातून तो वॉस्क्युलर सर्जन किंवा पोडियाट्रिक सर्जन यांच्याची ओपिनियन घेऊन मग रुग्णाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि कमीत कमी त्रास होईल अशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. ह्या ज्या सर्जरीज वेगवेगळ्या आता तुम्ही सांगितल्या या केल्या जातात त्या साधारण किती वेळाच्या असतात हा एक प्रश्न, आणि त्या जीवघेण्या ठरू शकतात, किती रिस्क फॅक्टर असतो त्याच्यात? आता साधारणतः जे आपण रिस्क फॅक्टर म्हणजे जे जुन्या पद्धती म्हटलो आपण ओमेंटम आणि ते जाण, तर याच्यात एक म्हणजे काय होतं की आपण एक नस आहे तिला पकडून एका म्हणजे झाडाचे जे मेन मूळ आहे त्या मुळासहित आपण झाड काढले आणि दुसरीकडे लावतो अशातला प्रकार जो आहे, तर जे मुळं जे म्हणजे त्यातून शोषून घेऊन झाड वाढवणार आहेत तशाच पद्धतीने ज्या आता आपण चरबीतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या मेंटेन करत नेल्या आहेत, पण त्याच्यावर प्रेशर आला तर कुठेतरी ते ब्लॉक होऊ शकतं असं होण्याची शक्यता राहते आणि त्यामुळे मग पुढच्या रक्तवाहिन्या वाढतीलच असं नाही, त्याची शक्यता वाढते. दुसऱ्या प्रमाणात जेव्हा आपण मेजर बायपास करतोय की एका साईडची नस काढून तिकडे जोडली आहे, तर ह्या नसेमध्ये आपल्याला त्या थिन असतात म्हणजे बारीक असतात, त्यामुळे त्याच्यातलं प्रेशर मेंटेन करण्याचे प्रयत्न ते जास्तीत जास्त करतात. परंतु काही कारणास्तव समजा तिथला फ्लो कमी झाला किंवा तिथे रक्त साखळल्या गेलं तर मात्र ते पुढे रक्त जाणार नाही आणि जो पहिला ब्लॉक आहे तसाच ब्लॉक असू शकतो, असं होण्याची शक्यता असते. किंवा आपण जेव्हा बायपास म्हणजे पोटाच्या भागातून आपण मोठ्या रक्तवाहिनीला जोडतोय दुसऱ्या बाजूने, तर त्या ठिकाणी ती जर तिथे तो रक्त साखळल्या गेलं तरच तो प्रॉब्लेम येतो, नाहीतर बऱ्या प्रमाणात मदत होऊ शकते. परंतु जरी आपण हे केलंय तर आता हा झाला तत्कालीन होणारे दुष्परिणाम त्या ऑपरेशनच्या वेळेस. पण जर त्याच रुग्णाला जर समजा चांगला रिझल्ट मिळाला आज, पण त्याने म्हणजे साखरेचं प्रमाण व्यवस्थित मेंटेन केलं नाही किंवा डाएट व्यवस्थित ठेवलं नाहीये किंवा त्या भागाला परत इजा होण्याची शक्यता वाढली आणि इन्फेक्शन झालं, तरी त्या गोष्टी परत तशाच पद्धतीने जसं पूर्वी आपण चर्चा केली त्याच पद्धतीने जखमा होऊन त्रास होऊ शकतो. ह्या सगळ्याबद्दल तुम्ही सगळ्या लोकांना काय सांगाल किंवा काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? आता साधारणतः आपण पूर्ण वेळ जी चर्चा केली त्या मधुमेहाच्या आजारामुळे पायाला होणाऱ्या जखमा आणि त्या जखमांचा विचार केला तर आपण 3 गोष्टींवरच जास्त प्रमाणात भर दिली. तर रक्तवाहिन्या चांगल्या राहाव्यात, तिथलं सेन्सेशन मेंटेन व्हावं आणि इन्फेक्शन होऊ नये. तर माझं एक म्हणजे सगळ्या समाजाला असं एक सांगणं आहे की आपलं डाएट हे चांगलं असलं पाहिजे. जसं तुम्ही पहिलेच म्हटलात की सगळे सेल्फ कॉन्शियस झाले आहेत आणि आता आपण पूर्ण कंट्रोल करतो, तशाप्रमाणे जे काही कार्बोहायड्रेट युक्त डाएट आहे किंवा बर्गर, पिझ्झा, तळलेली पदार्थ, हे जंक फूड जे म्हणतो आपण ते कमी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातलं जे काही इन्सुलिन आहे त्याचं काम करण्यासाठी त्याला चांगला वेळ मिळेल आणि आपल्या शरीरातलं साखरेचं प्रमाण कमी राहील, लठ्ठपणा कमी करून घेणं. दुसरी गोष्ट, जर आपल्याला मधुमेह आहे हे कळलंय तर नियमितप्रमाणे आपल्या साखरेचं प्रमाण शरीरात किती राहत आहे ते जेवणा अगोदर, जेवणानंतर आणि फास्टिंग असं सगळं बघणे. त्यात जर तफावत वाटत असेल तर औषधं कमी किंवा जास्त करायची हे स्वतःच्या मनाने न विचार करता आपल्या फिजिशियन डॉक्टरांना भेटणे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी रेग्युलर करणे. त्याच प्रमाणात
जर पायांमध्ये सेन्सेशन कमी वाटत आहे किंवा जरा टिंगलिंग झाल्यासारखं वाटतं आहे तर नियमितप्रमाणे पोडॅट्रिक किंवा सर्जन डॉक्टरांना दाखवून तिथल्या तपासण्या करून घेणे आणि प्रेशर पॉईंट किती आहेत, त्याच्यात काय त्रास वाटतोय का, याच्याबद्दलची सगळी जाणीव करून त्या पद्धतीने माहिती घेऊन त्या पद्धतीने ट्रीटमेंट ऑप्शन जे काय ते डॉक्टर ठरवतील किंवा ते मल्टीडिसिप्लिनरीमध्ये न्यूरोफिजिशियन, सर्जन आणि वॉस्क्युलर सर्जन असे काही ट्रीटमेंट सांगतील ते करणे. तिसरा भाग येतो, हा झाला दुसऱ्याकडून करून घेण्याच्या गोष्टी. बरोबर. जसं तुम्ही परत म्हटलात की म्हणजे डायबिटीसच्या रुग्णाने स्वतःची काळजी घ्यावी. तर स्वतःची काळजी म्हणून जरी तुम्हाला सेन्सेशन चांगले असतील तरी जे डायबेटिक फूट जे सोल किंवा त्याचे सँडल किंवा शूज मिळतात जेणेकरून म्हणजे स्पेसिफिक असं नाही की ते डायबेटिक फूट म्हणून कुठल्या तरी कंपनीचेच किंवा काहीतरीच करावं, पण मेन म्हणजे खालचा सोल हा कडक असावा, त्याच्यावरती एक फोमचं लेअर असावं जेणेकरून तुमच्या पायाची जी चालण्याची पद्धत आहे त्याच्यात कुठलाही प्रेशर पॉईंट राहू नये की तेथे नियमितपणे प्रेशरमुळे तिथे रक्तपुरवठा कमी होऊन जखमा होत आहेत, हे जे आपण चर्चा केली ती होऊ नये. अशा पद्धतीने त्या गोष्टी मेंटेन कराव्या. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शुगर कंट्रोल ठेवणे, पायाची काळजी घेणे आणि आहाराचा भाग, तर ह्या जर 3 गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर मला वाटतं की बऱ्या प्रमाणात ते आपल्याला डायबेटिक फूट अल्सर होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, आमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.